स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या हस्तकला सिरीज बेस्ट फ्रॉम वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहूया पाऊच कशा पद्धतीने तयार करायचा. हा पाऊच आपण शिल्लक राहिलेल्या फॅब्रिकपासून बनवणार आहोत. तर हा पाऊच रेडी करण्यासाठी आपल्याला 3 कापड लागणार आहेत. एक मेन फॅब्रिक, एक अस्तर आणि एक कॅनव्हास पेपर. तुमच्याकडे जर फोम अवेलेबल असेल तर तुम्ही फोम वापरू शकता. सर्वात आधी मेजरमेंट पाहूया. तर इथे मी 12 बाय 12चे हे तीनही कापड कट करून घेतलेले आहेत. चला तर सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला इथे कॅनव्हास पेपर जो आहे तो मेन फॅब्रिकच्या आतल्या बाजूला चिकटवून घ्यायचा आहे. इथे मी मेन फॅब्रिकला व्यवस्थित कॅनव्हास जो आहे तो प्रेसच्या मदतीने चिकटवून घेतलेला आहे. त्यानंतर हा पाऊच रेडी करण्यासाठी इथे आपल्याला झिप लागणार आहे. तर ती झिप घ्यायची आणि मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवून त्याच्यावरच्या साईडला झिप जी आहे ती उलट्या साईडने ठेवायची आणि पाव इंचावरती याला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी मेन फॅब्रिकला झिप जी आहे ती वरच्या साईडला अटॅच करून घेतली. त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि जिथे आपण झिपला शिलाई केली होती त्याच्यावरतीच इथे अस्तरला सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपली झिप जी आहे ती इनविजिबल पद्धतीने अटॅच होणार आहे. झिप इथे अटॅच करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर ओपन करायचं आहे आणि ज्या साईडला आपण झिप अटॅच केलेली नाही त्या साईडला हे अस्तर जे आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी अस्तर फोल्ड करून ज्या साईडला झिप अटॅच केली नाही त्या साईडला आणून ठेवलं. त्यानंतर आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते त्याच पद्धतीने इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक एक करून याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे, जशी आपण दुसऱ्या साईडला केली होती. अस्तरच्या साईडला स्टिच करून झाल्यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिक पण त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईड ज्या आहेत त्या एकत्र स्टिच झालेल्या आहेत. ओपन केल्यावर ह्या अशा दिसत आहेत. यानंतर आपल्याला इथे अस्तरच्या आतल्या साईडने अशा पद्धतीने हात टाकून मेन फॅब्रिक याच्यामधून काढून घ्यायचं आहे. तुम्ही संपूर्ण प्रोसेस व्हिडिओमध्ये पाहू शकता. इथे व्यवस्थित दोन्ही फॅब्रिक बाहेर काढून घेतली. त्यानंतर झिप जी आहे ती थोडीशी ओपन करायची आणि ही चेन जी आहे ती मध्यभागी येईल अशा पद्धतीने इथे आपल्याला हा पाऊच फोल्ड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला या पाऊचला लूप लावून घ्यायचे आहेत 2. तर इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत 2.5 इंचाच्या. त्या मध्यातून फोल्ड करायच्या आहेत आणि दोन्ही साईडला अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायच्या आहेत. सर्वात आधी ज्या साईडने मी चेन ओपन केली होती त्या साईडला अशा पद्धतीने मध्यभागी जो लूप आहे तो फोल्ड करून ठेवला आणि त्याच्यावरती शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर सेम दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने हा लूप जो आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे.
इथे मी दोन्ही साईडला लूप जे आहे ते अटॅच करून घेतले। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला 1-1 इंचावरती कॉर्नरवरती मार्क करायचं आहे आणि बॉक्सेस जे आहेत ते रेडी करून घ्यायचे आहेत। इथे बॉक्स जे आहेत ते रेडी झालेले आहेत। आता आपण त्याची कटिंग करून घेऊ। इथे आपण चारही बॉक्सेस जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर ज्या 2 साइड ओपन राहिलेल्या आहेत म्हणजे स्टिच केल्यानंतर जिथून धागे दिसत आहेत त्या साइडला आपल्याला अशी फिनिशिंग पट्टी जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग छान दिसेल आणि धागे जे आहेत ते बाहेर निघणार नाहीत। इथे मी दोन्ही साइडला फिनिशिंग पट्टी अटॅच करून घेतली। त्यानंतर जिथे आपण बॉक्सेस मार्क केले होते आणि कट केले होते ते अशा पद्धतीने ओपन करायचे आणि त्याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी चारही साइडला स्टिच करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता आतल्या साइडने पण हा जो पाऊच आहे तो फिनिशिंगने दिसत आहे। त्यानंतर हा पाऊच आपल्याला व्यवस्थित पलटी करून घ्यायचा आहे आणि याचे कॉर्नर जे आहे ते व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूने बाहेर काढून घ्यायचे आहेत। इथे आपला वेस्ट फॅब्रिकपासून बेस्ट असा पाऊच जो आहे तो रेडी झालेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा पाऊच तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच जे हस्तकलेचे नवीन व्हिडिओ असतील ते या चॅनलवरती अपलोड होत राहतील। धन्यवाद।